इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरातील खड्डेमय रस्ते आणि विस्तृत झालेला पाणीपुरवठा या दोन्ही विषयाच्या महत्त्वाच्या विषयांवर स्थायी समितीकडून लक्षवेधी मांडण्यात आली होती. महापौर हिमगौरी आहेर आडके, आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या लक्षवेधीच्या महासभेत प्रभाग 6 मधील फॉरेस्ट नर्सरी पूल ते मखमलाबाद गावापर्यंतच्या रस्त्याच्या दुर्दशेसंदर्भात नगरसेवक प्रमोद पालवे यांनी प्रशासनाला जाब विचारला. वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या या रस्त्यांच्या संदर्भात प्रमोद पालवे यांनी अभ्यासक भूमिका प्रशासनासमोर मांडली असून लवकरात लवकर या रस्त्याच्या संदर्भात प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी अशी अपेक्षा प्रमोद पालवे यांनी महासभेत व्यक्त केली. प्रमोद पालवे हे प्रभाग 6 मधून पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात पोहोचले असून ग्रामीण भाग जोडलेल्या प्रभाग 6च्या सर्वांगीण विकासासाठी प्रमोद पालवे हे कटिबद्ध आहेत. महापालिकेमध्ये आज रस्ता व पाणी या दोन्ही गोष्टी करता जी महासभा बोलवली होती त्या महासभेमध्ये आज मला प्रश्न मांडण्याची संधी दिल्याबद्दल प्रथमतः मी महापौर, उपमहापौर व माननीय आयुक्त यांचे मी आभार मानतो. तसेच 1992 पासून तर 2026 पर्यंत आमचे महापालिकेतला एक बी मखमावी DP रोड झालेला नाही. छत्रपती शिवाजी विद्यालय ते फॉरेस्ट नर्सरी पूल जो आज इतकी रहदारी असताना तो रस्ता खूप छोटा आहे, रोज तिथे अपघात घडताय. एक 6 महिन्यापूर्वी आमचे निवृत्त शिक्षक कर्मचारी दिनकर जाधव हे अपघाती मृत्यू पडले होते. त्याच्यानंतर आम्ही आंदोलन केले व त्यांनी खड्डे बुजवले, परंतु त्या रस्त्याची अवस्था जैसे ती झालेली आहे. अजून 2 महिन्यांनी परत पाऊस आल्यानंतर परत खड्डे पडणार आहे. तर मी महापालिकेत आज आवाज उठवला की आपण हा रस्ता लवकरात लवकर केला पाहिजे. तसेच हनुमानवाडी ते मखमलाबाद हा रस्ता बी त्यांनी मंडिकमाळ्यापर्यंत 100 फुटी पकडला, तिकडून 9 मीटर पकडलेला आहे. तर तो बी पुढे 100 फुटी करण्यात यावा यासाठी बी मी त्यांना विनंती केलेली आहे. रस्त्याचा प्रश्न झाला तर पाण्याचा प्रश्न तितका बिकट झालेला आहे की गेले 3 वर्षापासून आमची अमृतवन गार्डनची टाकी चालू आहे. तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काही समजत नाही, कामच करत नाही. 3 वर्ष कुठं पाण्याची टाकी बांधायला वेळ लागतो का, परंतु महापालिका त्याला का कव्हर करते मला हे समजत नाही. गजवक्रनगर, अश्वमेधनगर इथं गेल्या 3 दिवसापासून पाणी नाही. त्या लोकांना पाणीही त्यांनी सांगितलेलं नाही की पाणी येणार आहे की नाही. कमीत कमी नागरिकांना त्यांनी अगोदर 2 दिवस इंटिमेशन दिलं पाहिजे की आपल्याला उद्या का परवा पाणी येणार नाही. लोकांना अचानक पाणी बंद झाल्यावर नागरिकांची गैरसोय होती. हे अशा अनेक समस्या आज आम्ही महासभेत मांडलेल्या आहे. तरी आयुक्त, महापौर, उपमहापौर यांनी मला आश्वासन दिलं आहे की येत्या काळात आम्ही या सर्व समस्या दूर करू. मी त्यांच्यावरती पूर्ण प्रभावाची होती. मी त्यांच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. प्रभाग 6 मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नगरसेवक प्रमोद पालवे हे ॲक्शन मोडवर असून पाण्याच्या प्रश्नांसंदर्भात प्रमोद पालवे यांनी महासभेत आपली भूमिका मांडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.